नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना आता गुड न्यूज आहे। आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं आणि निकषांबाबत पत्रक जारी केलेले आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये योजनेच्या अटी शर्तीमध्ये कोणताही बदल नाही। नवीन नोटिसी या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे। तर मग लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, राज्यात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर जोरदार चर्चा सुरू आहे। लाडकी बहीण योजना आमच्यासाठी गेम चेंजर ठरली असून लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून मतदान केल्याचं महायुती प्रमुख नेते सांगत आहे। दुसरीकडे विरोधकांकडून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये आता बदल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे। सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्यात आल्याचे, लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सरकारच्या वतीने सुरू असल्याचे मेसेजही फिरत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। आता याबाबत स्वतः महिला व बाल कल्याण विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे। माजी मंत्री व विद्यमान आमदार आदितीताई तटकरे यांनी याबाबत माहिती दिली। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन राज्यातील लाडक्या बहिणींनी त्यांनी केले आहे। मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स किंवा व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमावर प्रसारित करण्यात येते आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली। एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून या बाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे। तरी याबाबत समाज माध्यमातून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये असे विनंतीपूर्वक आवाहन आदितीताई तटकरे यांनी केले आहे। त्यामुळे संभ्रमात असलेल्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला असून सध्या तरी कुठल्याही निकषात बदल करण्यात आलेला नाही। त्यांनी स्वतः त्यांच्या एक्स चॅनलवरती या ठिकाणी ही माहिती या ठिकाणी दिली आहे, आपण बघू शकता। मग मित्रांनो, या ठिकाणी आता हे पत्रक आपण बघू शकतो आणि ह्या पत्रकामध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी काढून दिलेली आहे की या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये कोणताही बदल या ठिकाणी होणार नाही। तर मग हे पत्रक बघू शकता। बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना 10/12/2024 रोजी पाठवण्यात आलेले आहे। जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास पुणे, जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने हे पत्र बघा। विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत। उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाच्या असे निदर्शनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे। या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असं या ठिकाणी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास पुणे, जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा परिषद पुणे यांच्यासाठी हे पत्र आहे। तर मग मित्रांनो, तसेच त्याच पद्धतीने पत्र या ठिकाणी बघा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणून पाठवण्यात आलेलं आहे। मग या ठिकाणी प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा सोलापूर। विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत। उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। यामुळे लाभार्थी महिला व जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे। या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कोणताही बदल झालेला नाही
योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल। सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी। अशा पद्धतीने प्रसाद मिरकले जिल्हा कार्यक्रम अधिकारी या ठिकाणी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने हे पत्र या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो 11/12/2024 रोजीचं हे पत्र आहे। मग हे दोन्ही पत्र या ठिकाणी अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या एक हँडलला या ठिकाणी प्रसिद्ध केलं आहे, कारण की जनतेच्या मनात कोणताही गैरसमज राहू नये। अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी योजनेमध्ये कोणताही बदल होणार नाही। तसेच योजनेमध्ये काही बदल असल्यास या ठिकाणी पत्र काढून या पद्धतीने नोटीस काढून या ठिकाणी लाडक्या बहिणींना कळवण्यात येईल, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी या चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, गैरसमज करून घेऊ नये। या योजनेमध्ये कोणताही बदल झालेला नाही। सर्वांना पैसे या ठिकाणी देण्यात येणार आहे। सर्व मंत्री तसेच जे कोणी नेते आहेत ते सर्वजण तेच सांगत आहे की अफवेला बळी पडू नका, योजनेमध्ये कोणताही बदल झालेला नाही। तक्रार असेल तरच तुमच्या याच्यापर्यंत ही गोष्ट जाणार आहे। त्यामुळे आपण सर्व गोष्टींचा विचार करून या योजनेतून आपल्याला लाभ कसा मिळेल याच्याविषयी विचार करूया। लवकरच या ठिकाणी आपले सर्वांना पुढील महिन्याचे पैसे हे जमा होणार आहे। शक्यतो उद्यापासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना सांगितले होते परवाच्या दिवशी की 2 ते 3 दिवसात हे पैसे जमा होणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकता बरोबर ताबडतोब मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल। काही चिंतेचं कारण नाही आहे आणि सरकार आपलं काम करत आहे, विभिन्न विभाग आपलं काम करत आहे, चांगले निर्णय होत आहे। लाडक्या बहिणीचा हप्ताही आता या 2-3 दिवसामध्ये जाणार आहे। लाडक्या बहिणीचा हप्ताही आता या 2-3 दिवसामध्ये जाणार आहे। लाडक्या बहिणीचा हप्ताही आता या 2-3 दिवसामध्ये जाणार आहे। कुठेही काही अडचण नाही आहे, कारण की कॅबिनेट मीटिंगमध्ये सर्व अधिकाऱ्यांना लवकरात लवकर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा करण्यास सांगितलेले आहे। तरी जे काही लाडक्या बहिणींना आधी एकही हप्ता मिळालेला नव्हता त्यांना 5 डिसेंबरपासून पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे। तरी मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। कोणत्याही अफवेला बळी पडू नका। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, कोणतेही निकष बदलणार नाहीत। त्यामुळे आपण काळजी घ्या आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।